हॅलो चिल्ड्रन, कसे आहात? मजेमध्ये आहात ना? मी मानसी तुमचं सर्वांचं आज स्वागत करते आपल्या आजच्या या इंग्लिशच्या सेशन मध्ये. आज आपण तुमचा जो चॅप्टर होता आर यू अ DIY किड, ह्यालाच पुढे वाचू आणि बघूया की ह्याच्यात आणि काय गंमत जम्मत लपलेली आहे. तर चला वाचूया ही स्टोरी. तर जसं की तुम्हाला लक्षात असेल, आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये हे वाचलं होतं की आर यू अ DIY किड. DIY म्हणजे काय? डू इट युअरसेल्फ, म्हणजे स्वतः करणारे, स्वतः काम करणारे किड आहात की नाही, लहान मूल आहात की नाही. आणि ह्याच्यात सांगितलं गेलं की काय काय कामं आहे जे तुम्ही करू शकता, तुम्हाला केले पाहिजे. त्यात आहे की आपली पर्सनल हायजीन म्हणजे स्वच्छता जी असते ती करणं. आणि त्याच्यात नंतर आपण पाहिलं की क्लोथ्स म्हणजे कपडे वगैरेशी रिलेटेड, जसं की कपडे धुणं, कपडे घडी करता आले पाहिजे, हे सगळी कामं. त्यानंतर आपण पाहिलं की सायकल चालवता येते की नाही, आणि अशा प्रकारचे काही छान छान गोष्टी वाचल्या होत्या. आता आपण याचा नेक्स्ट पार्ट वाचूया. बघा हे काय लिहिलंय, यू शुड केअर फॉर ॲटलिस्ट वन प्लांट. म्हणजे काय, तुम्हाला कमीत कमी एक प्लांट म्हणजे एक जो झाड आहे त्याची तुम्हाला काय केली पाहिजे, देखभाल केली पाहिजे. बघा, डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. म्हणजे वेगवेगळे जे झाडं असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं केअर लागतं. म्हणजे की कोणत्या झाडाला कमी पाणी लागतं, कोणत्याला जास्त लागतं, कुणाला लवकर लागतं, कुणाला कमी, कुणाला जे आहे खूप उशिरा पाणी लागतं, अशा प्रकारचं. आणि त्याच्याऐवजी पण खूप साऱ्या गोष्टी असतात. तर आपण त्या पहिले वाचूया. बघा, माय आंट गेव मी दिस लिटिल प्लांट. म्हणजे माझी आंट. आता आंट म्हणजे काय असतं पहा, इंग्लिशमध्ये हा एकच वर्ड असतो आंट, आणि हिंदी आपलं मराठीमध्ये आपण काकू म्हणतो, मावशी म्हणतो, आत्या, कोणी पण होऊ शकतं, मामी. तर ही आंट म्हणजे आपण असं धरायचं की काकू, ठीक आहे ना. तर माझ्या काकूनी मला एक छोटस झाड दिलं आहे. प्लांट म्हणजे काय, छोटस झाड. आय वॉटर इट एव्हरी डे. म्हणजे वॉटर इट म्हणजे मी त्याला पाणी टाकतो, मी त्याला रोज पाणी टाकतो. एव्हरी डे म्हणजे रोज, मी त्याला रोज पाणी टाकतो. आय लूजन द सॉइल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाइम टू टाइम. आता काय म्हणतात की रूट्स म्हणजे काय, खालचं जे मातीचं पार्ट असतो त्याला लुझन करणं, म्हणजे माती थोडं थोडं खोदणं. तर ते म्हणतात याच्यात की मी ह्याच्यातली जी माती आहे तिला टाइम शीर जे आहे त्याला खोदतो ताकी ते नीट राहील. आय ऍड अ लिटिल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. आणि 2-3 महिन्यावरती मी त्याच्यात कंपोस्ट टाकतो, खाद ज्याला म्हणतात, खाद टाकतो. त्याच्याने काय होतं, झाड छान प्रकारे वाढतं. आय लव्ह माय प्लांट लव्ह सनलाइट. हर झाडाला काय हवं असतं, सगळ्यात जी नेसेसरी वस्तू आहे ती काय आहे, ती आहे सूर्य, सूर्याच्या किरण. तर सनलाइट म्हणजे काय, जे सूर्याचे किरण असतात. तर हे म्हणते की मला माझं झाड खूप आवडतं आणि माझ्या झाडाला काय आवडतं, सनलाइट, सूर्याच्या किरण. तर अशा प्रकारे काय, तुम्ही पण कधी कोणतं झाड उगवलं आहे, छोटासा, कोणत्या गमल्यात लावा, कशातही लावा, तुम्हालाही खूप छान वाटेल. खूप जास्त त्याच्यात सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्याला, झाडाला बघून आणि त्याला पाणी देऊन, त्याला नीट प्रकारे वाढवून. जेव्हा ते वाढतं झाड तर आपल्यालाही तेवढाच प्रसन्नता मिळते. मग बघा इकडे काय लिहिलंय, कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन. म्हणजे कोणची खास वेळा असेल, कोणतं खूप प्रमुख वेळा, कोणच्या लग्न कार्य आहे, कोणाचा वाढदिवस आहे, काही पण अशी वेळा, तर तेव्हा तुम्ही स्वतःहून तयार होऊ शकतात का. ड्रेसअप म्हणजे काय, स्वतःहून तयार होऊ शकतात का. तर काय लिहिलंय, वेन आय वॉज इन स्टँडर्ड 2. म्हणजे जेव्हा मी स्टँडर्ड 2 मध्ये होते, माय फादर हेल्प मी. तर तेव्हा काय होतं, माझे वडील माझी हेल्प करत होते, ते माझी मदत करत होते तयार व्हायला. बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन. पण आता मी आपल्या मनाने तयार होऊ शकते. इवन फॉर अ स्पेशल ओकेजन. जर कोणतं स्पेशल ओकेजन असलं, कोणती खास वेळा असली, तरी सुद्धा मी तयार होऊ शकते किंवा तयार होऊ शकतो. पहा ही काय म्हणतीये, आर यू प्रेझेंटेबल वेन यू व्हिजिट समवन एल्स. म्हणजे काय, तू कुणा अनेककडे जेव्हा जातोस तेव्हा तू काय, प्रेझेंटेबल म्हणजे काय, की नीट व्यवस्थित तयार होऊन जाणं. आपण असं घरच्या कपड्यांमध्ये थोडी ना कुणाकडे चालले जातो, आपण छान तयार होतो, दुसरे नवीन कपडे घालतो बाहेर जायचे. तर तेच ती म्हणते की काय, तू प्रेझेंटेबल असतोस लोकांसमोर जाय करता. पहा या मुलाला, पहा कसा दिसतोय, किती शॅबी येतो. शॅबी म्हणजे घाणेरडेसे कपडे त्यांनी गंदे केलेले आहेत, आणि कसा चेहरा आहे त्याचा, कसे केस आहेत त्याचे, है ना. आणि मुलगी पहा किती व्यवस्थित दिसते, एकदम तिचे केस चुट्टी बनलेली आहे आणि व्यवस्थित ती तयार आहे. तर हेच ती इथे म्हणते आहे.
आता बघा नेक्स्ट काय आहे याच्यात, कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. ओरल मेसेज म्हणजे काय आलं, बोलून. ओरल म्हणजे बोलून काय तुम्ही कोणता मेसेज, कोणता संदेश जो असतो तो काय तुम्ही कुणाला सांगू शकता करेक्टली, म्हणजे एकदम बरोबर, बिना कोणत्या चुकीचा. जसं इथे लिहिलंय, राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन. एक तुम्हाला मेसेज लिहायचा आहे इथे, ठीक आहे, एक संदेश लिहायचा आहे जे तुम्ही लिहिला असेल ऍट होम म्हणजे घरी लिहिला असेल, किंवा इन स्कूल शाळेत लिहिला असेल, किंवा बिटवीन फ्रेंड्स, किंवा तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींपैकी कुणाला संदेश दिला असेल. हा तुम्हाला लिहायचा आहे, पण हा ओरल मेसेज आहे, म्हणजे तुम्ही जे वर्बली बोलता, जे बोलून सांगता असा मेसेज. आता ह्याच्यात एक गोष्ट जी लक्षात ठेवायला आहे ती काय आहे, यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. म्हणजे तुम्ही हा जो संदेश आहे, हा मेसेज आहे, हा तुम्ही आपल्या मातृभाषेत लिहू शकता. किती सोपं होऊन गेलं हे काम. मातृभाषा म्हणजे काय, आपली मराठी. तर हे तुम्हाला मराठीत आपल्या मनाने लिहायचं आहे. सपोज करा की ऍट होम, तर तुम्हाला काही मेसेज लिहायचा आहे घरी, घराकरता, तर काय लिहाले तुम्ही लिहू शकता. समजा की तुमचे आई वडील घरी नाहीये, तर तुम्ही असं मेसेज लिहून ठेवू शकता आपल्या घरी की माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, तर त्यांनी मला बोलवलंय, मी त्याच्याकडे जातोय, मी 5-6 वाजतापर्यंत येऊन जाईन. असं काही तुम्ही मेसेज नॉर्मल एकदम सोचा की तुम्ही काय मेसेज अशात लिहू शकता की तुमची गोष्ट जी आहे ती दुसऱ्यापर्यंत पोहोचून जाईल. तर अशा प्रकारे हे तुम्ही, आणि ह्याची प्रयत्न कराल की शाळेत आहे तर काय लिहू शकता, आणि मित्रांमध्ये तुम्ही काय मेसेज लिहू शकता. आता बघा, यू मस्ट नो हाऊ टू सीव. सीव म्हणजे काय, शिवणं. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शिवतात कसं. शिवणं तुमच्यामध्ये कितीला येतं, कोणाकोणाला येतं सांगा बरं लवकर. नाही येत, काही गोष्ट नाही, आपण शिकू शकतो शिवणं. शिवणं काहीच मोठं नाहीये, त्याच्यात काय आपल्याला सुईत दोरा व्हायचा असतो आणि खूप सिंपल असतं. बघा आता, आय कॅन थ्रेड अ नीडल. थ्रेड अ नीडल म्हणजे काय, नीडल म्हणजे झाली सुई, ठीक आहे, आणि थ्रेड म्हणजे झाला त्याचा जो धागा असतो. तर थ्रेड अ नीडल म्हणजे सुईमध्ये धागा मी टाकू शकतो किंवा मी टाकू शकते. आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन अ स्ट्रिंग फ्लावर्स ऑर बीड्स इन इट. आणि मला काय येतं की मला जे आहे, जेव्हा तुम्ही दोरा होता सुईमध्ये, तर त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात खालती त्याच्यात काय करायचं असतं, एक अशी गाठ बांधायची असते छोटीशी, ताकी ते निघे ना. तर तेच आय पुट अ नॉट इन द थ्रेड. हा, नॉट म्हणजे काय, एक गाठ मारता येते मला. वेन आय स्ट्रिंग फ्लावर्स ऑर बीड्स इन इट. तर जेव्हा मी त्याच्यात अशा प्रकारे शिवते तेव्हा मला ते येतं. आय कॅन मेक दीज स्टिचेस रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. मला या 2 स्टिचेस चांगल्या प्रकारे येतात. कोणत्या स्टिचेस येतात, रनिंग स्टिच म्हणजे अशी, हे पहा, ही तुम्हाला माहितीये, तुम्ही बघितली आहे कधी. आणि बॅक स्टिच म्हणजे अशी, ही रनिंग स्टिच, ही बॅक स्टिच. तर या दोन्ही मला येतात. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. आता हेम काय असतं बरं, हेम म्हणजे हे पहा, ही अशी जी शिलाई असते ना तिला म्हणतात हेम. बॉर्डर म्हणजे किनाऱ्यावरती केलं जातं. आय कॅन सीव अप अ टियर इन माय क्लोथ्स. म्हणजे जर माझा कपडा फाटलेला आहे तर मी त्याला पण शिवू शकते. असे मला करता. तर मला आपला फाटलेला कपडा जर कोणता आहे तर त्याला पण शिवता येतं. कधी कधी शिलाई उघडून जाते कपड्यांची, तर त्यालाही शिवता येतं. आय कॅन इवन सीव अ बटन. तर मला बटन सुद्धा शिवता येतं. हे पाहे अशी असतात ना बटन लावायचं. आणि काय बरं, देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. हे पाहिला म्हणतात बटन होल स्टिच, ठीक आहे. तर म्हणे की मला एक स्टिच येते, त्याला बटन होल स्टिच म्हणतात, ते पण मला करता येते. म्हणजे खूपच येते या मुलीला. तर बुवा ना, आपणही शिकायचं हे सगळं. जर आपल्याला येतं तर खूप छान, नाही तर तुम्ही पण शिका. हे सगळं खूप सोपं असतं. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय सुईंग द एजेस ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ. म्हणजे काय म्हणते की मी एकदा एक रुमाल पण बनवला होता बाय सुईंग द एजेस. एजेस म्हणजे काय, काठ. रुमालाचे कपड्याचे स्क्वेअर मध्ये जो काठ होते त्यांना शिवून मी जे आहे एक रुमाल सुद्धा बनवलेला आहे. इकडे बघा ही काय म्हणते, आय मेड अ सिम्पल बॅग. म्हणजे मी एक सिम्पलसा असा छानसा बॅग पण शिवला आहे. तर अशा प्रकारे या मुलीला शिवता पण येतं, तर तिला येतं तर आपणही शिकू शकतो. खूप सोपं असतं, असं काही शिवण्यात नाहीये. बस आपल्या बोटाचं लक्ष ठेवायचं की आपल्या बोटाला
सुई चुभली नाही पाहिजे, नाहीतर त्याने काय होईल, रक्त निघेल, मग आपल्याला त्रास होईल. तर अशा प्रकारे सुई लागली न पाहिजे. तर आज आपण हा रीडिंग पार्ट आज आपण इथपर्यंतच करूया. आता आपण याचे जे एक्सरसाइज पार्ट आहे तो एकदा बघू. आता बघा, आपण लास्ट टाइम जेव्हा सेशन केलं होतं त्याच्यातही आपण हे पॉइंटर्स केले होते. राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ. आपल्या बाबतीत एक छोटीशी रिपोर्ट बनवा. तर त्याच्यातही आपण दिलं होतं की आपण काय काय करू शकतो, आपण आपल्या आई वडिलांची काय शिकणं चाहतोय, आणि असे 2-3 पॉइंट्स आपण डिस्कस केले होते. आता अशाच प्रकारचे अनेक काही पॉइंट्स आहेत जे की आपण या स्लाइड्स मध्ये बघूया की आपण काय काय करू शकतो. हे मी एक अंदाजन लिहिलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबे तुम्हाला जे वस्तू येतात आणि तुम्ही जे करू शकता ते तुम्ही ह्याच्यात ऍड करा. जसं पहिलं आहे, थिंग्स आय एम गोइंग टू लर्न इन द वेकेशन. वेकेशन म्हणजे काय, सुट्ट्या. तर अशा वस्तू जे की मी शिकणार आहे, जे मी लर्न करणार आहे इन द वेकेशन, सुट्ट्यांमध्ये. सुट्ट्यांमध्ये जे वस्तू मी शिकणं चाहते आहे. तर पहिला आहे, आय एम गोइंग टू लर्न फिशिंग इन द रिव्हर. मी काय शिकणं चाहते, रिव्हर मध्ये म्हणजे नदीमध्ये फिशिंग करणं, म्हणजे मछली पकडणं असतं ना, तर मछली पकडणं हे शिकणं चाहते. आय एम गोइंग टू लर्न द गेम ऑफ चेस इन द वेकेशन. चेसचा गेम फारच मजेदार असतो. चेस म्हणजे काय, शतरंज किंवा तुम्ही म्हणता बुद्धिबळ. तर बुद्धिबळचा जो गेम असतो त्याच्याने आपली बुद्धी खूप शार्प होते. तुमच्या वयात तर अगदी म्हणजे शिकलंच पाहिजे हा गेम. तर म्हणून याच्यात म्हणतात की मी आता या सुट्टीमध्ये काय शिकणं चाहते, गेम ऑफ चेस म्हणजे बुद्धिबळाचा गेम शिकणं चाहते. आय एम गोइंग टू लर्न सिंगिंग इन द वेकेशन. अशाच प्रकारे काही काही लोकांना गाण्यामध्ये खूप असतं रुची, कुणाला नृत्यामध्ये रुची असते. तर ज्याला त्याच्यात पेंटिंग, ड्रॉइंग, तर तेच म्हणजे की मी या सुट्टींमध्ये गाणं, प्रॉपर गाणं कसं म्हणतात ते पण मी शिकणं चाहते सुट्टींमध्ये. तर तुम्ही तुमच्या आवडीचं याच्यात छान लिहू शकता की मला डान्स शिकायचा आहे, किंवा मला आय एम गोइंग टू लर्न डान्स इन द वेकेशन, आय एम गोइंग टू लर्न पेंटिंग इन द वेकेशन. तुम्ही आपल्या मनाचं तुम्हाला जे आवडत असेल ते ह्याच्यात लिहू शकता. नेक्स्ट आहे, थिंग्स आय लव्ह टू डू. म्हणजे अशा गोष्टी जे मला करणं खूप आवडतं. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, आय लव्ह टू चॅट विथ माय फ्रेंड्स. अशी गोष्ट आहे ना की आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलणं खूप आवडतं. चॅट म्हणजे काय असतं, बोलणं. ठीक आहे, तर मला आपल्या मित्रांशी बोलणं खूप आवडतं. आय लव्ह टू टेक केअर ऑफ माय पेट. पेट म्हणजे काय, आपण जे जनावरांना आपल्याजवळ पाळतो, मग ते कुत्रा, मांजर होऊ शकते, किंवा गाय होऊ शकतं, बकरी होऊ शकते, किंवा तुम्ही जर तोता वगैरे पाळलाय, कोणती चिमणी पाळलीये किंवा मासोळी पाळली, सगळे पेट्स आहेत आपले, आपण यांना पाळतो. तर हे काय लिहिले, आय लव्ह टू टेक केअर ऑफ माय पेट. माझा जो पेट आहे, सपोज माझ्याकडे कोणी डॉग आहे, तर मला त्याची केअर करणं खूप आवडतं, त्याचं लक्ष ठेवणं. आय लव्ह टू रीड स्टोरी बुक्स. मला स्टोरी बुक्स वाचणं खूप जास्त आवडतं. तुम्ही हे लिहू शकता, आय लव्ह टू रीड पोएम्स. ठीक आहे ना, किंवा नॉवेल्स. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. किंवा काही मुलांना जे आहे लिहायचा सुद्धा शौक असतो, तर लिहू शकता, आय लव्ह टू राईट स्टोरीज किंवा राईट पोएम्स. तर तुम्ही तुमच्या आवडीचं काहीही याच्यात लिहा. नेक्स्ट आहे, थिंग्स आय डोंट लाईक टू डू बट डू देम एनिवे. आता ह्याचा काय अर्थ झाला की अशा वस्तू जे मला करणं मुळीच नाही आवडत पण मी त्याला करतो किंवा करते. अशा खूप गोष्टी असतात आपल्या जीवनात जे आपल्याला करणं मुळीच नाही आवडत, आपण करणंच नाही चाहत, पण तरी आपण ते करतो किंवा आपल्याला कराव्या लागतात. त्याच्यात काही आपलं चांगलंही असू शकतं किंवा आणि कोणची परिस्थितीवश आपण ते काम करतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहे बघा, आय डोंट लाईक टू क्वॅरल विथ माय फ्रेंड्स बट डू इट समटाइम्स. म्हणजे मला आपल्या मैत्रिणींची भांडणं, क्वॅरल म्हणजे काय, भांडणं बिलकुल नाही आवडत, पण मला असं करावं लागतं. कधी कधी असं होऊन जातं, कोणी करत नाही, भांडण तर होऊन जातं, म्हणजे काही मिसअंडरस्टँडिंग होऊन गेली, वादविवाद होऊन गेला, तर कधी कधी होऊन जातं भांडण. तर हे पण आवडत नाही ना कुणालाही लढाई झगडा करणं, तर हेच म्हटलं जाते. नेक्स्ट बघा, आय डोंट लाईक टू स्पीक लाय बट आय डू इट एनिवे. हेही असतं ना, खोटं बोलणं कुणाला आवडतं, कुणालाही नाही आवडत, पण कधी कधी काय होतं, काहीतरी अशी गोष्ट होऊन जाते की आपण खोटं बोलतो. जसं की सपोज करा, आईनी लाडू बनवले आणि तुम्ही काय केलं, हळूहळू खाऊ लागले आणि मग काय म्हणता, नाही मी नाही खाल्ले आई, मी तर लाडू खाल्लाच नाही. तर ते काय झालं, मग हे खोटं बोलणं झालं ना.
तर मला खोटं बोलणं नाही आवडत, पण आता काय करू, तर अशी गोष्ट होऊन जाते की आपल्याला बोलावं लागतं. किंवा होमवर्क करून नाही गेले शाळेत, सरनी विचारलं तर काय म्हणे की अरे सर लाईट चली गई, किंवा असं काही पण अशा प्रकारे. लास्ट आहे आय डोंट लाईक टू ईट ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स बट माय मदर मेक्स मी टू ईट देम. म्हणजे की मला हिरव्या पालेभाज्या खाणं बिलकुल नाही आवडत, पण माझी आई मला खिलवून राहते ते. हे अक्सर लहान मुलांचं असतं ना, की लहान मुलांना भाज्या नाही आवडत, हिरव्या भाज्या तर मुळीच नाही आवडत, पालेभाज्या. तर तेच लिहिलंय की मला हिरव्या भाज्या नाही आवडत, पण माझी आई मला खिलवते ती जबरदस्ती. आता आहे आज आपण काय शिकलो? तर आज आपण खूप काही छान गोष्टी शिकलो. तर आज आपण पाहिलं की कसं आपण ज्या या वयात तुम्ही आहात, ज्या वयात त्या तुम्ही काय काय काम आणि काही करू शकता. जसं की शिवण काम आहे, शिवू शकता तुम्ही चांगले असे. अशाच प्रकारे स्विमिंग करू शकता, फिश पकडू शकता आणि खूप नवीन नवीन गोष्टी करू शकतात. आपण पाहिलं थिंग्स आय लाईक टू डू, आय डोंट लाईक टू डू. जे आपल्याला काम आवडतात, जे नाही आवडत. तर तुम्ही सेंटेन्स मेकिंगचा आता प्रयत्न करा. जशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स आता या स्लाइडमध्ये बघितले, तशा प्रकारचे तुम्ही पण सेंटेन्स बनवायचा प्रयत्न करा. आजचा आपला क्लास इथेच संपतो. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.